शेगाव शिवारातील पहाडपट्टीचा फायदा उचलून अनेक शेतकऱ्यांनी गांजाच्या शेतीवर जोर दिला। वरिष्ठ पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून नांदेड, किनवट व इस्लामपूर पोलिसांसह कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने गांजा शेतीवर धाड घालून 24,84,900 किमतीचा गांजा पकडला। गांजाचं उत्पन्न घेणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्ह्याच्या नोंदी असून 3 आरोपी ताब्यात तर तिघांनी पोबारा केल्याचं सूत्रांकरवी माहिती प्राप्त झाली। निळकंठ विश्वनाथ शेळके वय वर्ष 40, संजय गोविंद हुर्दुके वय वर्ष 35, विनोद शिवाजी हुर्दुके वय वर्ष 40, राजाराम शिदोबा बावदाने, कोंडीबा गायनाज बावदाने, ईश्वरदास किसन हुर्दुके यांनी गांजाची शेती केल्याची माहिती वरिष्ठ प्रशासनाला मिळाली। त्यावरून महसूल, वन विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत 496 किलो 900 ग्रॅम गांजा पकडला। निळकंठ शेळके, संजय हुर्दुके, विनोद हुर्दुके हे ताब्यात तर राजाराम बावदाने, कोंडीबा बावदाने आणि ईश्वरदास हुर्दुके हाती लागले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं। वनजमिनीचा पट्टा शेती करून खाण्यासाठी दिला असताना किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातील काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांनी त्याच्यावर गांजा उगवला। आज पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा पथक आणि त्यांचे स्वतःचे पोलीस अंमलदार यांनी धाड टाकली।